जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा कारंजा शहर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने 23 एप्रिल रोजी कारंजा लाड जयस्तंभ चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आले। यावेळी भारत माता की जय तथा पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना 2 मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। भाजपाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या सूचनेनुसार आणि भाजपच्या कारंजा शहर अध्यक्षा प्राजक्ता माहितकर यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। तसेच भारताने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर द्यावे आणि आतंकवाद्यांना भरचौकात फाशी द्यावी अशी इच्छा भाजपच्या शहर अध्यक्षा प्राजक्ता माहितकर यांनी व्यक्त केली। या प्रसंगी संचालन तथा प्रास्ताविक संदीप काळे यांनी केले। या निषेध कार्यक्रमाला भाजपाचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आतंकवाद्यांनी पर्यटकांवर जो बेछूट गोळीबार केला त्यामध्ये 28 हिंदू पर्यटकांचे प्राण गेलेले आहेत। या हल्ल्याचा निषेध करण्याकरता आज सकल हिंदू समाज आणि भाजप कारंजा शहरच्या वतीने आज आम्ही इथे निषेध मोर्चा काढत आहोत। हा हल्ला केवळ आतंक नसून याच्यावर हिंदू धर्माच्या नावावर केलेली मुद्दामून साजिश आहे आणि आज या आंदोलनाद्वारे आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने त्यांना जशाच तसे उत्तर द्यावे आणि जोपर्यंत आतंकवाद्यांना त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही। आज दहशतवादी उत्तर देण्याची वेळ आलेली आहे। दहशतवाद्यांचा आधी आतंकवाद्यांना खेचून काढण्याची आज वेळ आलेली आहे। मी केंद्र सरकारला सांगू इच्छिते की जोपर्यंत त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या आत्म्यास शांती मिळणार नाही। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।